Very good morning to all of you. Myself is Mr. Kiran Prakash Sarkar, author, innovator and craft instructor, COPA, Government Industrial Training Institute, वाशी डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद. मित्रांनो सुप्रभात. मी किरण प्रकाश झरकर, लेखक, संशोधक आणि शिल्पनिदेशक कोपा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशी, जिल्हा उस्मानाबाद. आणि आजचा आपला विषय आहे कम्युनिकेशन स्किल, म्हणजेच संवाद कौशल्य. या संवाद कौशल्यामधील चॅप्टर नंबर 15 हा आहे ओळख, गरज व संभाषणाचे महत्त्व. म्हणजेच याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंट्रोडक्शन, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. मित्रांनो, या चॅप्टरकडे जाण्यापूर्वी आपण मला यूट्यूबवरती फॉलो करू शकता. माझ्या चॅनलचं नाव आहे किरण झरकर, KIRAN स्पेस ZARKAR. आणि ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे 100पेक्षा जास्त व्हिडिओ आपण एम्प्लॉयबिलिटी स्किलचे या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. त्याचप्रमाणे नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका, कारण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतील तेव्हा ते पाहावयास मिळतील. त्याचबरोबर टिकटॉकवरती सुद्धा आपण मला फॉलो करू शकता, KIRAN_ZARKAR. यावरती 1 मिनिटाचे टिकटॉकवरती ITशी रिलेटेड व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर आपण मला व्हॉट्सॲपच्याद्वारे संवाद साधू शकता. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 9405547687. मित्रांनो, आजचा हा जो आपला टॉपिक आहे, हा टॉपिक आहे ओळख, गरज व संभाषणाचे महत्त्व. वेगवेगळ्या प्रकारचं संभाषण आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. संभाषण नसेल तर हे जीवन व्यर्थ आहे, या जीवनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही असं म्हटलं जातं. अगदी फार वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचं संभाषण होत आलेलं आहे आणि संभाषण आपण करत आहोत. संभाषणाशिवाय जगणं म्हणजे मुक्या बहिऱ्याचं जगणं आहे असं मी तर म्हणेन. एक चारोळी होत्या कवितेच्या, आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके, देवाचे दिदले असे जगतये, आम्हास खेळावया. आम्ही देवाचे लाडके आहोत. आम्ही या पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी, पृथ्वीवरती फिरण्यासाठी, या पृथ्वीवरच्या सर्व पर्यावरणाचा, सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि देवानीच आम्हाला पाठवलेलं आहे असं एका कवीने म्हटलेलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ आपण फक्त आणि फक्त चांगल्या कम्युनिकेशन स्किलच्या आधारेच घेऊ शकतो. मित्रांनो, हा जो आजपासूनचा नवीन टॉपिक आपला चालू होत आहे, इंट्रोडक्शन, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन, म्हणजेच ओळख, गरज व संभाषणाचे महत्त्व, हा इतका महत्त्वाचा टॉपिक आहे की आपण जेव्हा आपलं काम करत असतो तेव्हा आपलं 70% काम हे फक्त आणि फक्त संवादातून होत असतं. संवाद मग तो वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. उदाहरणार्थ वाचण्याचा संवाद असू शकतो, लिहिण्याचा संवाद असू शकतो, बोलण्याचा संवाद असू शकतो किंवा ऐकण्याचा संवादसुद्धा असू शकतो. रीडिंग कम्युनिकेशन, रायटिंग कम्युनिकेशन, टॉकिंग कम्युनिकेशन अँड लिसनिंग कम्युनिकेशन. आता तुम्ही म्हणाल वाचून कसं कम्युनिकेशन होतं? आता एखादी घटना मुंबईत घडलेली असते आणि ती घटना पेपरमध्ये छापून येते आणि ती घटना आपण इथे वाचत असतो. म्हणजेच मुंबईत घडलेली घटना आपल्याला आपल्या शहरात, आपल्या छोट्याशा गावामध्ये बसून वाचायला मिळते. म्हणजे त्या घटनेचं आपल्याला आकलन आणि ज्ञान आपल्या गावामध्ये होतं. यालाच तर कम्युनिकेशन असं म्हणतात, यालाच तर संभाषण असं म्हणतात. आता ह्या संभाषणाच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या समूहामध्ये आपण संवाद करत असतो. विना संवाद अशी आपण कल्पनाच करू शकत नाही, कारण संवादाशिवाय हे जग व्यर्थ आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे येत असतात आणि या सिनेमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग येत असतात आणि हे अत्यंत गाजलेले डायलॉग आपण कधीकधी वारंवार ते ऐकत असतो. त्यातून आपल्याला काहीतरी स्फूर्ती मिळते, काहीतरी प्रेरणा मिळते, कारण ते जे संवाद असतात
हे संवाद आपल्या मनाला भिडतात, आपल्या काळजाला भिडतात. आणि हे भिडलेले जे संवाद असतात हे आपल्याला वारंवार ऐकावे वाटतात. म्हणजेच आपल्याला काही कल्पना असतील, काही विचार असतील आणि भावना असतील, ह्या एकमेकांना जर द्यायच्या असतील तर त्या देण्यासाठी आपल्याला संभाषणाची गरज आहे, कम्युनिकेशनची गरज आहे. आता आपण एक असं उदाहरण घेऊ की एक काल्पनिक गट आहे. देअर इज अ ग्रुप आणि त्यामध्ये वेगवेगळे सदस्य आहेत आणि त्यातला एक सदस्य फक्त इंग्रजी बोलू शकतो, त्याला दुसरं बोलता येत नाही. उदाहरणार्थ असं समजूया, अमेरिकेचा एखादा माणूस महाराष्ट्रात आला आणि त्याला महाराष्ट्रात अजिंठा वेरूळची लेणी बघायची आहे आणि अजिंठा वेरूळची लेणी बघत असताना नुसतं बघून उपयोग नाही आहे, तर त्याला त्या लेणीचा इतिहास काय आहे, ती लेणी कुणी तयार केली, किती साली तयार केली, तयार करण्यासाठी किती कालावधी लागला, त्याचे वेगवेगळे अंग कोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची त्याला माहिती पाहिजे असते. त्यावेळेला तो काय करणार, कारण तो मराठी समजू शकत नाही, हिंदी समजू शकत नाही आणि आपल्याकडचे काही लोक असे असतात ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही. मग त्यांच्यामध्ये एक प्रकारचा कम्युनिकेशन गॅप तयार होऊ शकतो. अशा केसमध्ये विचार व भावना मांडणारा जो माणूस आहे त्याला फक्त इंग्रजी येत आहे, त्याला दुसऱ्या गोष्टी समजत नाहीत, आकलन होत नाहीत. म्हणजेच संभाषण ही एका बाजूने चालणारी प्रक्रिया नसून संभाषण ही दोन्ही बाजूनी चालणारी प्रक्रिया आहे. कम्युनिकेशन बिटवीन टू पीपल, कम्युनिकेशन बिटवीन टू ऑर मोर पीपल विथ द हेल्प ऑफ व्हॉट, पारदर्शकता. बोलल्या जाणाऱ्या, लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ त्या दोघांनाही कळला पाहिजे. सेंडरला म्हणजे पाठवणाऱ्याला, रिसिव्हरला म्हणजेच घेणाऱ्याला, दोघांनाही अर्थ कळला पाहिजे. तरच त्या संभाषणाला एक प्रकारचं महत्त्व प्राप्त होऊ शकतं. आता आपण बऱ्याच वेळापासून कम्युनिकेशन, संभाषण असे शब्द वापरतो आहे. मित्रांनो, इथे एक फिगर दाखवलेली आहे, आकृती दाखवलेली आहे. एस नावाचा आहे तो सेंडर आहे, पाठवणारा. आर जो आहे तो रिसिव्हर आहे, म्हणजे स्वीकारणारा. इथे जो सेंडर दाखवलेला आहे हा मेसेज पाठवतो आहे रिसिव्हरकडे आणि हा जो रिसिव्हर आहे तो फीडबॅक पाठवतो आहे परत सेंडरकडे. काय, आपण फोनवरती आपला एक मित्र असतो आणि आपण त्याला फोन लावतो. फोन लागल्यानंतर रिंग येते, रिंग उचलल्यानंतर तो तिकडून पहिल्यांदा हॅलो म्हणतो. त्याचा हॅलो हा आवाज ऐकू आला की आपण इकडून पण हॅलो म्हणतो. हॅलो, मी किरण झरकर बोलतो आहे, मला केदार शिंदे पाहिजे. आपण केदार शिंदेच आहात का? तो म्हणतो होय सर, मी केदारच बोलतो आहे, बोला. आणि मग आपल्या एकमेकांच्या कम्युनिकेशनला, आपल्या ज्या काही कल्पना आहेत, विचार आहेत, त्यांच्या देवाणघेवाणीला चालू होते, सुरुवात होते. मित्रांनो, अशा प्रकारची ही फिगर इथे दाखवलेली आहे. त्यानंतर बघा, एकात एक हात घातलेले असे मनुष्य तुम्हाला इथे दिसत आहेत. कम्युनिकेशन म्हणजेच कम्युनिकेशनपासून कम्युनिटी डिझाईन होत असते, कम्युनिटी डेव्हलप होत असते. एकमेकामध्ये संवाद केला तर मित्र वाढतील. मित्र तयार करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. फेसबुकच्या माध्यमातून मित्र तयार करता येतात जगात. टिकटॉकच्या माध्यमातून जगात तुमचे व्हिडिओ जाऊ शकतात. आणि तिसरा आहे यूट्यूबच्या माध्यमातून मोठे व्हिडिओसुद्धा जाऊ शकतात. हा जो संभाषण किंवा कम्युनिकेशन नावाचा शब्द आहे, हा शब्द मूळचा लॅटिन भाषेतला शब्द आहे. लॅटिन भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे. लॅटिन भाषेमध्ये कम्युनिस म्हणजेच कॉमन, सर्वसामान्य असा त्याचा अर्थ होतो. याचाच अर्थ माहिती आणि बुद्धिमत्तेची देवाणघेवाण. यात ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, चेहऱ्यावरील हावभाव, क्षण, कृती, रंग, आकृती, कल्पना, सत्यता, विचार आणि माहिती समजणे या कृती लोक एकमेकांमध्ये करत असतात. आपण सगळे ऐकत असतो, बोलत असतो, वाचत असतो, लिहित असतो. आणि आपण बघा, आपल्याच एखाद्या मित्राला आपण काय करतो, हळूच डोळा मारतो. म्हणजे आता मी जे सांगणार आहे त्याचा उलटा अर्थ घ्यायचा. एखादा क्षण असतो, रंगपंचमीचा क्षण आहे, एकमेकाच्या अंगावर आपण काय करतो, रंगाची उधळण करतो. एखादी कृती आहे, बघा आपण झेंड्याला सलामी देण्याची कृती आहे, विशिष्ट कृती आहे. एखादा रंग आहे, समजा रेल्वे चाललेली आहे
आणि एखाद्याने जर लाल कपडा दाखवला तर रेल्वेच्या चालकाला माहिती होतं पुढे धोका आहे. एखादी आकृती आहे, रस्त्याच्या कडेने आपण जात असतो पहा, रस्त्याच्या कडेने जात असताना रेल्वेच्या रुळाचं चिन्ह आपल्याला एका बोर्डवरती दिसतं. म्हणजेच काय, तर पुढे रेल्वेचा रुळ आहे, वाहन सावकाश चालवा. त्याचप्रमाणे कल्पना असतील, सत्यता असतील, विचार असतील, आपली माहिती एकमेकांना जर आपल्याला द्यायची असेल तर यासाठी आपल्याला संभाषणाची आवश्यकता असते आणि आपण वेळोवेळी चांगल्या प्रकारचं संभाषण केलं पाहिजे. आता हे लोक मोठमोठे असतात, हे संभाषण करतात आणि संभाषणाच्या आधारावरच हजारो लाखो कोट्यावधी रुपये कमवतात. संभाषण म्हणजे हा अशा प्रकारचा एक व्यवसाय आहे की ज्याला संभाषण चांगलं येतं म्हणतात त्याची मातीसुद्धा सोन्याच्या भावामध्ये विकली जाते. अशा प्रकारचं हे कम्युनिकेशन आपल्याला आजपासून संभाषण म्हणजे काय, ते कसं करायचं, त्याची गरज काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आता संवाद म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला माहिती आपण पाठवत असतो, रूपांतरित करत असतो आणि ती माहिती पाठवणाऱ्याने जो व्यक्ती स्वीकारतो आहे त्या व्यक्तीला समजली आहे की नाही हे सुद्धा त्याला माहीत होणं आवश्यक आहे. संवाद म्हणजे ही अतिशय सुलभ आणि सोपी प्रक्रिया आहे. कोणी एखादा व्यक्ती तो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर संवाद साधू शकतो किंवा एक व्यक्ती अनेक व्यक्तीबरोबर सुद्धा संवाद साधू शकतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना तर माहीत आहेच की नरेंद्र मोदी हे किती चांगला संवाद लोकांशी साधतात. त्यांची एखादी सभा असते, लाखो लोक ऐकत असतात आणि ते स्टेजवरून त्यांचं भाषण देत असतात. काय त्यावेळेला समोरचा जो ऑडियन्स असतो तो फक्त ऐकत असतो आणि नरेंद्र मोदी साहेब त्यांचं भाषण करत असतात, हावभाव त्यांचे दाखवत असतात. म्हणजेच यातून एक व्यक्ती आपले विचार समूहापर्यंत पोहोचवू शकतो, त्यातून एखादा निकाल, एखादा निर्णय त्याला मिळू शकतो. संवाद म्हणजेच काय, तर सत्यता, कल्पना, मत आणि भावना यांची दोन व्यक्तीमधली देवाणघेवाण. माझी सत्यता दुसऱ्या व्यक्तीला सांगायची, माझ्या डोक्यातली कल्पना दुसऱ्या व्यक्तीला सांगायची, आपली मतं दुसऱ्या व्यक्तीला सांगायची आणि आपल्या भावना ह्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपल्याला जर पोहोचवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला संवादाची आवश्यकता असते. आता हा जो संवाद होतो, हा संवाद एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं माहिती पाठवण्यासाठी होत असतो. आता ही माहिती त्या संबंधित व्यक्तीला म्हणजेच रिसिव्हरला म्हणजे स्वीकारण्याला समजली पाहिजे. संवाद हाच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमधला दुवा आहे आणि या दुव्याच्या आधारेच एखादी व्यक्ती गैरसमजुतीच्या नदीच्या पुलावरून सहज पलीकडे जाऊन समजुतीच्या पुलावर आरूढ होऊ शकते आणि लोकांशी संवाद साधू शकते आणि अशा प्रकारच्या संवादालाच संभाषण असं म्हटलं जातं. नाना पाटेकरचा एक फार गाजलेला डायलॉग होता बघा, एक मच्छर आदमी. काय नाना पाटेकरचे भरपूर डायलॉग आहेत, अमिताभ बच्चनचे डायलॉग आहेत, हे हजारो लाखो वर्ष पुढची येणारी सुद्धा जिवंत राहणार आहेत, कारण त्यांचा संभाषण कौशल्याचा पराकोटीचा प्रयत्न तिथं आपल्याला दिसतो आणि अशा प्रकारचं संभाषण हे बरेच वर्ष लोकांच्या लक्षात राहणारं संभाषण असतं. आता हे जे आपण संभाषण करणार आहोत या संभाषणाची महत्त्वाची 4 तत्व आहेत. कोणकोणती आहेत ही तत्व, तर संवादाच्या प्रक्रियेत कल्पनेचा अंतर्भाव केलेला असतो. कुठलाही आपल्याला संवाद करायचा आहे तर आपल्याकडं काहीतरी कल्पना असते आणि या कल्पनेतूनच आपण काय करत असतो तर संवाद साधत असतो. मित्रांनो, संभाषणामध्ये संभाषण हे कधीही एकतर्फी नसतं, संभाषण हे दुतर्फी असायला हवं तरच ते संभाषण चांगलं होतं. आता ह्या ज्या कल्पना आहेत ह्या कल्पनांचा आपण एकमेकात ह्या कल्पना गुंफलेल्या असतात, त्यांचा अंतर्भाव केलेला असतो. संभाषणामध्ये सांगणाऱ्या व्यक्तीला जे सांगायचं आहे ते समजणाऱ्या व्यक्तीला समजलं पाहिजे, म्हणजेच रूपांतरित झालं पाहिजे. हा 2 नंबरचा मुद्दा आहे. 3 नंबरचा मुद्दा आहे एखाद्याच्या कल्पनेला प्रतिसाद मिळाला पाहिजे. सांगणाऱ्याचा संवाद तिकडं मिळाला आहे याची खात्री झाली पाहिजे. प्रतिसाद हा
मिळणाऱ्याकडून सांगणाऱ्याकडे दिला जातो. म्हणून संभाषण किंवा संवाद ही दोन प्रकारची प्रक्रिया आहे, ज्यात रूपांतरण आणि प्रतिसाद यांचा समावेश होतो. पॉईंट नंबर 4 काय सांगतो, तर सर्व संवादाचा हेतू समजण्याची व जाणीवतेची कृती असा असतो. आता संवादाच्या 4 महत्त्वाच्या तत्वांमधून आपल्याला काय कळालं, आपलं काय कन्क्लुजन आहे, तर नंबर 1 चा जो मुद्दा आहे, संवादामध्ये आपल्या कल्पना असायला हव्यात. नंबर 2, सांगणाऱ्याला जे सांगायचं आहे ते समजणाऱ्याला पूर्णपणे समजलं पाहिजे, रूपांतरित झालं पाहिजे. नंबर 3, प्रतिसाद मिळाला पाहिजे. समजलं तरच प्रतिसाद मिळू शकतो. आणि नंबर 4, संवादाचा हेतू हा पूर्णपणे रूपांतरित झाला पाहिजे. ही संभाषणाची 4 तत्व आहेत. संभाषणाची परिस्थिती. आता संभाषणाच्या परिस्थितीमध्ये परत 4 मुद्दे आहेत. एखादा व्यक्ती माहिती पाठवतोय, तो तयार आहे. दुसरा व्यक्ती माहिती घेण्यासाठी तयार आहे. माहिती घेणाऱ्याला पूर्ण व सर्व माहिती मिळालेली आहे आणि माहिती घेणाऱ्याने प्रतिसाद देऊन उत्तर दिले आहे. संवादाच्या परिस्थितीमध्ये ह्या 4 गोष्टींचा समावेश होतो. एक तर सेंडर रेडी पाहिजे, रिसिव्हर रेडी पाहिजे, फुल इन्फॉर्मेशन इज ट्रान्समिटेड फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर, अँड आफ्टर रिसिविंग इन्फॉर्मेशन रिसिव्हर इज रिस्पॉन्सिबल टू सेंड फीडबॅक टू सेंडर. म्हणजेच काय, एक व्यक्ती माहिती देण्यासाठी तयार आहे, दुसरा माहिती घेण्यासाठी तयार आहे. पहिल्याकडून दुसऱ्याकडे माहिती पूर्ण मिळाली आणि 2 नंबरने माहिती मिळाल्यानंतर 1 नंबरला परत रिस्पॉन्स पाठवला. अशी संवादाची परिस्थिती सर्वसामान्यपणे चांगल्या संवादामध्ये असते. आता संवादाची गरज काय आहे, तर मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संवाद ही अत्यंत गरजेची वस्तू आहे. संवाद नसेल तर हे जग मुक आणि बहिरं राहू शकतं. काय, अगदी त्याला डोळे नाहीत, आंधळंसुद्धा असू शकतं. काय, त्यामुळं डोळे, आपले कान, डोळे आणि कान पाहणे आणि ऐकणे ह्या दोन्ही गोष्टींची माणसाला जीवन जगण्यासाठी जशी गरज आहे, तसं समाजामध्ये जगण्यासाठी संवादाची सुद्धा गरज आहे. कल्पना, सत्यता आणि भावना रूपांतरित करण्यासाठी संवादाची आवश्यकता आहे. आपल्या कल्पना असतात, आपल्या भावना असतात, त्या दुसऱ्यापर्यंत पोचवायच्यात. आपल्याला कशा पोचवणार, तर या संवादाच्या माध्यमातूनच आपल्याला पोचवता येतील. संवाद एखाद्या संस्थेतील मूल तत्वाची वस्तुनिष्ठता सिद्ध करतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला काय सांगायचं आहे ते स्पष्ट करतो. नंबर 3, संवाद ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील दररोज घडणारी घटना आहे. दररोज घडणारी, निरंतर घडणारी, आणि हे घडणं आवश्यकच आहे. संवाद जर थांबला तर हे जग वाढायचं थांबेल, या जगाची प्रगतीसुद्धा थांबू शकते. आपला संवाद बघा, जसा जसा संवाद वाढत गेला. आता तुम्ही 2000 साली समजा जन्मला असाल, 2000 साली तुमचा जन्म जर झाला असेल, तर त्यावेळी काही फेसबुक नव्हतं, टिकटॉक नव्हतं, व्हॉट्सॲप नव्हतं, यूट्यूब नव्हतं. आणि आज ह्या 4 गोष्टी आहेत. हे 4 संवादाची साधनं आहेत. आज आपलं आयुष्य हे 2000 सालापेक्षा सुखकर झाल्याचं आपल्याला वाटतं, कारण संवाद ही निरंतर घडणारी घटना आहे. आणि जितका संवाद चांगला घडेल, आणखी 20 वर्षांनी हीच संवादाची परिभाषा परत बदललेली असेल. आणखी माणसं जवळ येतील. अमेरिकेची माणसं भारताच्या माणसांशी आज इतक्या प्रगल्भतेने, इतक्या फास्ट रीतीने, वेगाने संवाद साधतायत. कालांतराने या ग्रहावरचे लोक दुसऱ्या ग्रहावरच्या लोकांशी सुद्धा संवाद साधू शकतील. संवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो व्यवस्थापन प्रक्रियेत महत्त्वाचा आहे, उपयोगी आहे. संवादाची गरज, ह्याच्यामधले 4 महत्त्वाचे मुद्दे. आपल्या भावना, कल्पना रूपांतरित करायच्या, त्यासाठी संवादाची गरज. वस्तुनिष्ठता, मूलतत्व आपल्याला रूपांतरित करायची आहेत, त्यासाठी संवादाची गरज. संवाद ही निरंतर घडणारी घटना आहे, ती आवश्यक आहे, म्हणून संवाद गरजेचा आहे. आणि व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये संवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याशिवाय आपण व्यवस्थापन करू शकत नाही, मॅनेजमेंट करू शकत नाही. कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन मॅनेजमेंट.
आता संवादाचं महत्त्व काय आहे? संवादाचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. आता आपल्याला संवाद साधत असताना आपण समजा एखादा व्यापार करतोय तर संवाद हा त्यातला मूलतत्व आहे. थोडक्यात आता बघा, आपल्याला एखादी वस्तू विकायची आहे, आपल्याकडे एखादा कस्टमर आला तर आपण जर आपल्या वस्तूमधले जर महत्त्वाचे पॉईंट्स त्या व्यक्तीला सांगू शकलो, त्या व्यक्तीवर आपला प्रभाव पाडू शकलो, आपल्या वस्तूचा प्रभाव पाडू शकलो, तर आपला हा संवाद फलदायी ठरतो आणि आपली वस्तू विक्री होऊ शकते आणि या विक्रीतून आपल्याला पैशाच्या रूपामध्ये फायदा होऊ शकतो. परिपूर्ण संवादाशिवाय कुठलाच व्यापार होऊ शकत नाही. कुठलाही व्यापार जर तुम्हाला करायचा असेल, कुठलाही तुम्हाला वस्तू एखादी विकायची असेल, तर त्यासाठी कम्युनिकेशन हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. एखाद्या मोठ्या संस्थेमध्ये आपल्या संवादाची शैली, आपल्या संवादाची व्यवस्था, आता मोठमोठ्या कंपन्यामध्ये एका कंपनीचा मॅनेजर दुसऱ्या कंपनीमध्ये जातो, आपलं प्रेझेंटेशन देतो, आपल्या प्रॉडक्टचं महत्त्व समजून सांगतो, त्या कंपनीला आपलं प्रॉडक्ट घ्यायला लावतो आणि त्यातून कंपनीला मोठ्या प्रकारचा फायदा होतो. अशा प्रकारचं सुद्धा कम्युनिकेशनचं महत्त्व आहे. आता व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात मॅनेजर आणि एम्प्लॉई यांच्यामध्ये एकमेकाला प्रेरणा देण्यासाठी, एकमेकाला सहकार्य करण्यासाठी परिपूर्ण संभाषणाची आवश्यकता आहे. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे संभाषण, संवाद. कारण व्यवस्थापनामध्ये मॅनेजर आणि एम्प्लॉईज यांच्यामध्ये कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे. आता संवादाचं महत्त्व, पुढचा मुद्दा आहे वेगवेगळ्या प्रकारचे वितरक असतील, घाऊक व्यापारी असतील आणि व्यक्तिगत दुकानदार. आता इथं थोडक्यात सांगायचं तर एक वरच्या पातळीवरचा विक्रेता आहे जो त्याच्या मध्यम पातळीवरच्या विक्रेत्याला गोष्टी विकतोय आणि तिथून व्यक्तिगत पातळीवर वस्तू येत आहेत. अशा प्रकारे आपल्याला दुकानदाराबरोबर संवाद साधायचा आहे, संपर्क करायचा आहे, मोलभाव करायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मोलभाव करत असताना आपल्याला संवादाशिवाय, आपण एखाद्या भाजीवाल्याकडे जातो आणि भाजी घेत असताना ती बाई म्हणते आपल्याला 15 रुपये किलो, मग आपण म्हणतो 20 रुपयाला 2 किलो द्या, आणि मग आपला कुठंतरी हा कम्युनिकेशनमधून 20 रुपयाला 2 किलो घेतो म्हणजे आपले 5 रुपये कमी होतात आणि त्या व्यक्तीचे पण एकदम 2 किलो विक्री होता, भाजी 2 किलो विक्री होते आणि त्याच्यानंतर त्या बाईला फायदा होतो आणि तुम्हालाही वस्तू मिळते. आता यामध्ये काय सांगितलं होतं बघा परत एकदा, डिस्ट्रीब्युटर असतो, मोठा असतो, त्याच्यानंतर त्याच्या खाली रिटेलर्स असतात आणि रिटेलर्सच्या खाली इंडिव्हिज्युअल कस्टमर असतात. एखादा कस्टमर आहे तो रिटेलरकडे जातो आणि तो रिटेलरला वस्तू मागतो आणि रिटेलर त्या कस्टमरला देतो आणि रिटेलर मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू त्याच्या दुकानात डिस्ट्रीब्युटरकडून आणून ठेवतो. आता इंडिव्हिज्युअल कस्टमर आणि रिटेलर यांच्यामधलं संभाषण हे व्यक्तिगत असतं, गाव पातळीवरचं असतं. आणि थोडक्यात हा जो रिटेलर आहे आणि डिस्ट्रीब्युटर आहे या दोघांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे हे थोडं त्याच्या वरच्या लेवलचं असतं. रिटेलर एकदम माल घेतो डिस्ट्रीब्युटरकडून आणि इंडिव्हिज्युअल कस्टमरला तो विकतो. नव्यानं नियुक्ती होताना किंवा बढती होताना उद्योन्मुख संवादाची शैली असणं महत्त्वाचं आहे. आता एखाद्याला प्रमोशन द्यायचं आहे, आपल्याला प्रमोशन देत असताना आपण त्याची वर्किंग कॅपॅसिटी बघणार, त्याचं कम्युनिकेशन स्किल बघणार, तो किती फ्लेक्झिबल आहे हे बघणार आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो जर त्या बढतीला, प्रमोशनला जर तो लायक असेल, इलिजिबल असेल तर आपण त्याला बढती देणार. अतिशय चांगला आवाज आहे, मृदुभाषी आहे, सगळ्यांना समजून घेणारा आहे, वेळप्रसंगी कठोर निर्णय घेण्याची कार्यक्षमता असलेला आहे, अशा व्यक्तीचं प्रमोशन लवकर होतं. कारण त्याच्याकडं उद्योन्मुख संवाद शैली असते आणि हा एक शिक्षणाचा भागच आहे की तुम्हाला जर वरच्या पातळीवर जायचं असेल तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन स्किल स्वीकारणं, त्याचा अभ्यास करणं आणि त्याचा अंगीकार करणं आवश्यक आहे. संवाद हे महत्त्वाचं निरीक्षण साहित्य आहे
ऑब्झर्वेशन आहे. आपण संवाद करतो त्यावेळेला एखादा व्यक्ती आपल्याला बोलत असताना आपण त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यातून काही गोष्टी मिळवायच्या आहेत. संवाद ही माहिती एकत्रीकरण व विघटन यांचं तंत्र जाणणारी यंत्रसामुग्री आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला एखाद्या गोष्टीच्या माहितीचं एकत्रीकरण करायचं आहे. काय म्हणजे इट इज युजफुल फॉर मोटिवेटिंग अँड मोरल बूस्टिंग. आपल्याला एखाद्याचं मॉरल बूस्ट करायचं आहे, म्हणजे त्याचा मॉरल हाय करायचा आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी सुद्धा हा कम्युनिकेशन आपल्याला फायद्याचा ठरू शकतो. आता फीचर्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच संवादाची वैशिष्ट्य. संवाद हे संस्थेची वस्तुनिष्ठता मिळवण्याची व परिपूर्ण करण्याची एक प्रकारची गरज आहे. संभाषणाच्या अभावापेक्षा प्रभावी संवादाच्या शैलीने जीवन सुखकर बनते. माणसाच्या जीवनात सर्व पातळीवरील सर्व कृती करण्यासाठी संवाद महत्त्वाचा क्षण आहे. कुठलाही संवाद हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे कुठलीही कृती करण्यासाठी. कोणत्याही संवादामध्ये मिनिमम 2 व्यक्ती असतात, पहिला पाठवणारा आणि दुसरा घेणारा. परत सांगतो, संवाद ही नियमित चालणारी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संवादाची वेगवेगळी माध्यमं असू शकतात. संवादामध्ये नेहमी सत्यता व भावना रूपांतरित करण्याची गरज असते. माहिती देणारा, देवाणघेवाण करणारा, समजणारा मनुष्य हा एक प्रकारचा यंत्रगटच आहे. संवादाची वैशिष्ट्य संस्थेची वस्तुनिष्ठता मिळवण्यासाठी व परिपूर्ण करण्यासाठी संवाद ही एक गरज आहे. प्रभावी संवाद शैलीनं जीवन आपलं सुखकर बनणार आहे, म्हणून संभाषण संवाद आवश्यक आहे. सर्व पातळीवर सर्व कृती करण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. एक पाठवणारा असतो, दुसरा घेणारा असतो. संवाद ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे आणि संवादामध्ये वेगवेगळी माध्यमं असतात. आता या संवादाची मूल तत्त्व कुठली आहेत? ऑब्जेक्टिव्ज ऑफ कम्युनिकेशन. ऑब्जेक्टिव्ज ऑफ कम्युनिकेशन. आपण व्यवसाय करतो. आता व्यवसाय कसा करायचा, कसा चालवायचा याबाबतची विधायक मूलतत्व आहेत आणि ही मूलतत्व फक्त संवादच पूर्ण करू शकतो. संवाद हा नेहमी आपली कार्यक्षमता सुधारण्यासाठी व परिपूर्ण काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्येक पातळीवर सुधारणा करण्यासाठी मदत करतो. कम्युनिकेशन मदत करतो. एखादा चुकत असेल तर त्याला आपण लगेच जाऊन सांगतो, त्याच्याशी संवाद साधतो. संवाद हा नेहमी एखाद्या संस्थेची व त्यातील कर्मचाऱ्यांची प्रभावी ओळख करून देण्यासाठी वापरला जातो. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक चेहरा देण्यासाठी उपयोगी पडतो. संवादामुळं एकमेकांमधील समजुती स्थापित होतात. आपले निर्णय, संस्थेतील सहयोग वाढीला लागतो. संस्थेची आर्थिक, राजकीय, सामाजिक पातळीवर प्रगती होते. संवादामुळे व्यवस्थापनाला कर्मचाऱ्याकडून, समाजाकडून वेगवेगळ्या विषयाची समज मिळते, त्यांचा हेतू समजतो आणि प्रतिक्रियांची सुद्धा जाणीव. अतिशय महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला इथं मला सांगायचं आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014 साली नरेंद्र मोदीजी हे फक्त मुख्यमंत्री होते गुजरातचे. देश पातळीवरती त्यांनी त्यांच्या सभा घेतल्या 2014च्या लोकसभा इलेक्शनच्या वेळेला आणि सगळ्या लोकांना असं वाटलं की बाबा हा माणूस एक चहावाला म्हणून स्वतःला संबोधतो, म्हणजे तो सर्वसामान्य माणूस आहे आणि तो सर्वसामान्य माणूस आपल्याला सांगतोय की माझ्या हातात देश चालवण्यासाठी द्या, मी या देशाचं भलं करणार आहे, मी या देशाचं कल्याण करणार आहे आणि मी कसं करणार आहे तर मी ह्या गोष्टी करणार आहे. आणि लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला. बघा, भाजप पूर्वी कुठेही सत्तेत नव्हती. 2014 पासून जवळजवळ प्रत्येक राज्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळं अतिशय चांगले कम्युनिकेटर आहेत, चांगले फॅसिलिटर आहेत, लोकांना समजून अतिशय चांगलं सांगतात. लोक त्यांच्याकडं अतिशय पॉझिटिव्ह नजरेनं बघतात की हे व्यक्ती आपल्या देशाचं भलं करू शकतील. केवळ आणि केवळ कशामुळं? संवादामुळं. या देशाचा पंतप्रधान उत्तम संवादाच्या आधारे
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगामध्ये सुद्धा एक रोल मॉडेल बनलेले आहेत. त्यामुळं आपल्याला संवादाचं किती महत्त्व आहे हे कळलं असेल. संवादाची मूलतत्व कुठली आहेत ही कळली असतील. संवादाची कार्यप्रणाली, या संवादाची कार्यप्रणाली कशी आहे, काय आहे, हा संवाद नेमका कसा आहे. संवादामुळे आपल्याला माहिती मिळते. संवाद हा नेहमी एकाला समूहाच्या समूहाला प्रेरित करतो. संवादामुळं भावनिक मर्यादा कळतात, सादरीकरण करता येतं. त्यामुळं संवाद हा नेहमी प्रेरक म्हणून काम करतो. संवाद हा नेहमी प्रेरक म्हणून काम करतो. बघा, हा जो आपला चॅप्टर आहे, या चॅप्टरच्या शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळालेलो आहोत. संवादाची कार्यप्रणाली. इथून पुढं आपण संवाद कसा करायचा, कसा होतो, संवाद इफेक्टिव्हपणे कसा करायचा, ह्या गोष्टींकडे वळणार आहोत. तत्पूर्वी संवादामुळे आपल्याला माहिती मिळते हे कळालं. एकाला समूहाच्या समूहाला सुद्धा प्रेरित करू शकतो. हजारो लाखो लोकांना सुद्धा प्रेरित करू शकतो. संवादामुळे दुसऱ्याच्या भावना कळतात, मर्यादा कळतात, सादरीकरण करता येतं. संवाद हा नेहमी आपल्याला प्रेरक म्हणून काम करत असतो. त्यामुळं मित्रांनो, संवाद चांगल्या प्रकारे केला पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना अतिशय गोड बोललं पाहिजे, अतिशय मृदू बोललं पाहिजे, तर आपली छाप त्या व्यक्तीवरती पडू शकते. मित्रांनो, आजच्या टॉपिकसाठी एवढंच. धन्यवाद. परत भेटूया पुढच्या टॉपिकच्या वेळी. तोपर्यंत धन्यवाद.